Good evening, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी इंग्लिश ग्रामर या सेक्शनमधलं स्पेलिंग करेक्शन या टॉपिकवरती टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 3000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. पहा, ब्लॅक आणि येलो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. म्हणजे BSc नर्सिंग असं टाईप करा. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला BSc नर्सिंगचा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही तो कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. आता आजच्या टॉपिककडे वळूया. तर पहा, डायरेक्शन्स काय दिलेत आपल्याला. इन द फॉलोइंग क्वेश्चन्स देर आर 4 डिफरंट वर्ड्स आउट ऑफ विच वन इज रॉंगली और राईटली स्पेल्ड. सिलेक्ट द करेक्ट आन्सर्स. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत क्वेश्चनमध्ये. त्याच्यापैकी एक वर्ड हा असा असेल, चुकीचा तरी असेल किंवा बरोबर तरी असेल, तर तो करेक्ट आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं त्यानुसार. फर्स्ट क्वेश्चन काय पहा. आता इथे आपल्याला कळून येते की सेंटीग्रेड असं असेल तर सेंटीग्रेडची करेक्ट स्पेलिंग कुठली असेल. CENTIGRADE म्हणजे ऑप्शन डी. आता सेंटीग्रेड म्हणजे काय असतं, सेल्सिअससाठी दुसरा वर्ड हा सेंटीग्रेड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट मध्ये पहा 4 वर्ड्स दिलेत. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी म्हणजे फेरोशियस. फेरोशियस म्हणजे एकदम जास्त अग्रेसिव्ह किंवा व्हायलंट. नेक्स्ट पहा, इथे हाईटचं असेल. सो इथे फर्स्ट ऑप्शन मध्ये करेक्ट हाईटची स्पेलिंग आहे HEIGHT. नेक्स्ट क्वेश्चन बघू. या क्वेश्चन मध्ये पहा, ऑप्शन ए मध्ये करेक्ट आहे स्पेलिंग ACCOMMODATION. अकोमोडेशन म्हणजे एखादी म्हणजे राहण्यासाठी एखाद्याला राहण्यासाठी एखादी सेफ जागा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे पहा, इथे करेक्ट स्पेलिंग कुठे असेल, ऑप्शन ए मध्ये असेल, ते म्हणजे मिलेनियम. MILLENNIUM. मिलेनियम म्हणजे 1000 वर्षाचा जो काळ असतो त्याला मिलेनियम असं म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे पहा कुठला वर्ड राईट असेल, तर ऑप्शन ए मध्ये HIERARCHY. हायरार्ची. हायरार्ची म्हणजे ज्याला हाय लेवल्स आणि लो लेवल्स आणि म्हणजे एक असं आहे ऑर्गनायझेशन किंवा सिस्टीम ज्याला हाय लेवल्स देखील असतात आणि लो लेवल्स देखील असतात किंवा स्टेम्स असतात त्यांना. ओके, नेक्स्ट पहा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये कुठे राईट आहे, ऑप्शन ए मध्ये करेक्ट स्पेलिंग आहे पहा ऑथिस्ट्री. ATHEIST. ऑथिस्ट म्हणजे काय असतं, तर नास्तिक असा अर्थ होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता पहा, या क्वेश्चन मध्ये कुठला राईट असेल स्पेलिंग किंवा कुठला ऑप्शन राईट असेल. पहा, व्हिडिओ पॉज करा, आन्सर तुमचं फाइंड आउट करा आणि त्यानंतर मी आन्सर सांगितल्यानंतर त्या आन्सरशी
क्रॉस चेक करत चल. आता पहा इथे काय सी ऑप्शन मध्ये करेक्ट स्पेलिंग आहे प्रिव्हिलेजची. काय स्पेलिंग PRIVILEGE. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट आहे प्ले राईट. तर प्ले राईटचा स्पेलिंग करेक्ट कोणती येईल? तर ऑप्शन डी मध्ये आहे PLAYWRIGHT. म्हणजे काय? तर जो व्यक्ती किंवा पर्सन आहे तो मूवीजसाठी स्क्रिप्ट तयार करतो किंवा स्क्रिप्ट लिहितो, तर त्याला म्हणायचं प्ले राईट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट मध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. त्याच्यापैकी एक्स्ट्रा ॲग्रिगेटचा करेक्ट स्पेलिंग बी ऑप्शन मध्ये पहा, EXAGGERATE. ओके, एक्स्ट्रा ॲग्रिगेट म्हणजे एखादी गोष्ट जर आहे तर त्याला मोठी करून सांगणे किंवा म्हणजे चांगल्या प्रकारे सुद्धा किंवा वाईट प्रकारे सुद्धा मोठी करून सांगणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता काय हे बघा, इथे 11th क्वेश्चन मध्ये 4 ऑप्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन हा बी असेल, COMPETENT. कंपेटेंट. कंपेटेंट म्हणजे काय? म्हणजे एखाद्या गोष्टीला जे इम्पॉर्टंट स्किल्स आहेत ते असणे. नेक्स्ट पहा. नेक्स्ट मध्ये कुठला ऑप्शन राईट असेल? तर ऑप्शन बी, इनकन्व्हिनियन्स. INCONVENIENCE अशी स्पेलिंग बरोबर आहे याची. ओके, इनकन्व्हिनियन्स म्हणजे गैरसोय इन शॉर्ट आपल्याला म्हणता येईल. पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट आहे याचं करेक्ट ऑप्शन इथे कुठला राईट असेल करेक्ट ऑप्शन? तर ऑप्शन बी, ENTREPRENEUR. ऑन्टरप्रिनॉर. ऑन्टरप्रिनॉर म्हणजे जो ज्यांनी रिस्क वगैरे घेऊन बिझनेसचं स्टार्टअप केलंय आणि त्या बिझनेसमध्ये तो खूप जास्त त्यांनी अचीव केले खूप जास्त. आता बरेच आहेत बघा, आपण डे टू डे लाईफ मध्ये पाहतो की फाल्गुनी नायर आहे जी फाउंडर आणि CEO आहे पहा नायका ब्रँडची. परत भाविश अग्रवाल आहे जे ओला कॅब्सचं फाउंडर आहेत. वरतून दिलशेर माली आहेत जे झुपीचे फाउंडर आहेत. तर असे आपण बरेच ऑन्टरप्रिनर पाहत असतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. नेक्स्ट मध्ये काय म्हटले पहा, फाइंड दॅट मिसस्पेल्ड वर्ड. म्हणजे चुकीची स्पेलिंग असलेला वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट आहे नॅशनलिस्ट. नॅशनलिस्ट म्हणजे याचे स्पेलिंग बरोबर आहे, म्हणजे राष्ट्रप्रेमी. ओके, नेक्स्ट आहे नोशनल. नोशनल म्हणजे इमॅजिनरी किंवा काल्पनिक, इमॅजिनरी असं देखील म्हणू शकतो इन सिंपल वर्ड. ओके, नंतर आहे पर्सनल. तर म्हणजे स्टाफ. आणि इथे ही स्पेलिंग अशी कुठली नसते, याच्या जागी मे बी त्यांना पर्सनल असं द्यायचं होतं. सो इथे ईच्या जागी ए येतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. स्पेलिंग टेस्ट, फाइंड करेक्ट स्पेलिंग. आता इथे करेक्ट स्पेलिंग फाइंड आउट करायचे. वर्ड असेल मे बी लॅबोरेटरी. तर इथे एक करेक्ट वर्ड येतो, करेक्ट स्पेलिंग येते LABORATORY. लॅबोरेटरी. लॅबोरेटरी म्हणजे अशी रूम जिथे सायंटिफिक रिसर्च, टेस्टिंग किंवा एक्सपेरिमेंट केले जातात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, फाइंड दॅट मिसस्पेल्ड वर्ड. चुकीची स्पेलिंग असलेलं वर्ड फाइंड आउट करायचं. तर ए ऑप्शन मध्ये काय पहा, ए ऑप्शन मध्ये आहे जेनेरॉसिटी म्हणजे काइंडनेस. ओके, नेक्स्ट आहे पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजे चान्स. इथे पहा, अपॉर्च्युनिटीची स्पेलिंग चुकीची. अपॉर्च्युनिटीची अशी स्पेलिंग असते APPOR
TUNITY अपॉर्च्युनिटी ही करेक्ट स्पेलिंग आहे. आणि नेक्स्ट आहे रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे ड्युटी किंवा जबाबदारी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे पाहू. फाइंड दॅट मिसस्पेल्ड वर्ड. इथे सुद्धा चुकीचा वर्ड स्पेलिंग असलेल्या वर्ड फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट आहे फर्स्ट आहे याइन म्हणजे काय रूल. ओके, नेक्स्ट आहे बिलीव. बिलीव म्हणजे ट्रस्ट. नेक्स्ट आहे डिसीव. तर डिसीवची स्पेलिंग अशी नाही आहेत. तर डिसीवची स्पेलिंग येते DECEIVE असं येते, म्हणजे चीट करणे, फसवणे. आणि नंतर आहे सीज. तर सीज म्हणजे काय एकदम सीज म्हणजे ग्रॅब करणे किंवा कुणाला तरी पकडणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फाइंड दॅट मिसस्पेल्ड वर्ड. फर्स्ट आहे हॉरिबल. हॉरिबल म्हणजे एकदम टेरिबल, भयंकर. नेक्स्ट नंतर आहे हॉरिड. हॉरिड म्हणजे एकदम जास्त विचित्र. नंतर आहे हॉरर. हॉरर म्हणजे भीती. आणि हॉरिफिक. हॉरिफिक म्हणजे असतं भीतीदायक. पण हॉरिफिकची इथे स्पेलिंग चुकली. करेक्ट स्पेलिंग असते HORRIFIC अशी असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 words are given out of which one word is incorrectly spelled. Find the incorrectly spelled word. ओके, इथे देखील तेच करायचंय. 4 वर्ड्स आहेत. फर्स्ट आहे ऑफेन्स. ऑफेन्स म्हणजे एखादा क्राईम. नेक्स्ट आहे कॉलोनेल. तर म्हणजे ऑफिसर. नंतर आहे हायपोक्रेसी. तर ते हायपोक्रेसी नसतं तर हायपोक्रेसी असतं. म्हणजे एक मिनिट, आपण इथे आधी करेक्ट स्पेलिंग लिहू. हायपोक्रेसी असतं म्हणजे प्रिटेंड करणं किंवा ढोंग करणं. ओके, आणि स्ट्रेंथ म्हणजे पॉवर. ओके, हा किती करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन सी. नेक्स्ट आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. फाइंड द करेक्ट वर्ड विच इज स्पेल्ड रॉंग. फर्स्ट आहे मिरॅक्युलस. मिरॅकल्स म्हणजे एकदम अमेझिंग, चमत्कारिक. नंतर आहे मॅनिक्युअर. मॅनिक्युअर म्हणजे नखांची काळजी घेणे. नंतर आहे मॉर्टगेज. मॉर्टगेजची स्पेलिंग इथे चुकीच आहे. मॉर्टगेजची स्पेलिंग असते मॉर्टगेज अशी असती, म्हणजे लोन असा होतो याचा अर्थ. आणि नंतर आहे मेस्मेरिक. मेस्मेरिक म्हणजे एकदम हायप्नोटिक किंवा एकदम अट्रॅक्टिव्ह, मोहक एकदम. ओके, तर आता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.